नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी एक जुना पारंपरिक सोलापूरमध्ये बनवला जाणारा मिरचीचा एक प्रकार पाहणार आहोत. खायला अगदी अप्रतिम चविष्ट असे ही भाजी ही तयार होते. ही बरेच दिवस टिकू शकते. कमीत कमी आपण प्रवासात 8 ते 10 दिवस अगदी सहज टिकू शकते. खायला अगदी छान आंबट तिखट असे चवीची मिरची कशी बनवायचं ते आपण पाहूया. सर्वात प्रथम मी मिरची बनवण्यासाठी इथं तिखट म्हणजे अगदी कमी तिखट अशी मिरच्या घेतल्या आहे. म्हणजे जास्ती तिखटही नाही आणि कमीही नाही. आपल्याकडे मार्केटमध्ये 2 प्रकारच्या मिरच्या मिळतात. एक म्हणजे पूर्णपणे अगदी डार्क हिरवा कलर असतो आणि एक अशा पद्धतीने पोपटी म्हणजे लाईट कलरमध्ये हिरवी एक मिरचीचा प्रकार मिळतो. तर मी इथे अगदी कमी तिखट मिरचीचा वापर करते. जो पदार्थ आहे हा मिरचू तो अगदी जास्ती तिखटही नसतो आणि कमी तिखटही नसतं. म्हणजे ह्या मिरच्या अगदी चवीला बरोबर तशा असतात. इथे आपल्या आवडीनुसार आपण वापरून घेऊ शकतो. आता मी कमीत कमी 200 ग्रॅम मिरचींचा वापर करते. लयच यांना 2 ते 3 पानं मी स्वच्छ धुवून घेतले. कॉटनच्या कपड्याला त्याला पुसून घ्यायचं आणि आपल्याला आता हे देठं आपण असे ठेवणार. ज्यावेळेस मिरची बनवली जातात त्यावेळेस अगदी थोडेसे देठांचा वापर म्हणजे ठेवून त्याचा वापर करतात. जर आपल्याला आवडत नसेल पूर्णही काढून घेतलं तरी काही हरकत नाही. आता मी बाकीचे काढून घेतले. जर मला जरा खराब वाटत होते म्हणून मी काढून घेतले. तशा प्रकारे वापरून घेतलं तरी काही हरकत नाही. आता आपण मध्यम आकाराचे असे तुकडे करून घेणार आहोत. आपण लहान मोठे आकाराचे तुकडे करून घेऊ शकतो मिरचीचे. आपल्याला हवे तसे काप त्याचे तयार करून घ्यायचे. तर अशाच पद्धतीने आता आपण संपूर्ण मिरच्या ह्या कट करून घेणार आहोत. तर मी आता संपूर्ण मिरच्या कट करून घेतल्या. त्यानंतर यासाठी लागणारा मसाला आपण सर्वात आधी तयार करून घेणार आहोत. त्यासाठी लगेच आपण साईडला गॅसवरती पॅन हा गरम करून घेतला आहे. पॅन आता आपला गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये आता मसाले हे भाजून घेऊया. सर्वात प्रथम मंद आचेवरती अर्धा वाटी आता यामध्ये आपण शेंगदाणे हे भाजून घेणार आहोत. शेंगदाण्याचं प्रमाण आपण कमी जास्ती आवडीनुसार करून घेऊ शकतो. फक्त आपल्याला छान मिरचींना मसाला लागला पाहिजे इतपत त्यामध्ये मसाला तरी घातला पाहिजे. त्यासाठी मी कमीत कमी 7 ते 8 मिनिटं मिरचींसाठी अर्धा कप अर्धा वाटी शेंगदाणे हे छान खमंग खरपूस होईपर्यंत आता मंद गॅसवरती भाजून घेतले. एका प्लेटमध्ये आपण काढून घेतले. लईच ह्या पॅनमध्ये 3 ते 4 पोहे खाण्याचे चमचे आता आपण तीळही छान तडतडेपर्यंत हिला भाजून घेणार आहोत. हिला देखील मंद गॅसवरती हलकासा कलर बदलेपर्यंत आपण आता हिला भाजून घेऊया. आता आपले तीळ देखील अगदी छान अशी भाजून झाली. हिला देखील आपण शेंगदाण्यांच्या प्लेटमध्येच काढून घेऊ. तर आपण आता हे संपूर्ण मसाले भाजून झाले. आता थोडं गार झाल्यानंतर याचा मसाला तयार करून घेऊया. त्याचा मसाला तयार करण्यासाठी मी साईडला मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण आपण शेंगदाणे आणि तीळ भाजलेली काढून घेतली. एक चमचा जिरे, थोडं जिरेचं प्रमाण जास्त घाला त्यामुळे खूप छान अशी चव आपल्या मिरचीला येते. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्याला आपण मिक्सरवरती छान जाडसर असं वाटण तयार करून घेतलं आहे. मिरची बनवण्यासाठी कधीही लोखंडाची कढईही वापरली जाते. म्हणजे पारंपरिक पद्धतीने मिरची बनवायचं म्हटलं म्हणजे तिथे लोखंडाच्या कढईचा वापर करतात. म्हणून जर आपल्याला अगदी परफेक्ट मिरचीची रेसिपी करायची असेल तर जर आपल्याकडे लोखंडाची कढई असेल तर अगदी आवर्जून वापरा. हा अगदी नेहमी सोलापूर भागात अगदी आवडीने खाल्ला जातो, बनवला जातो. बरेचसे भागांमध्ये वेगवेगळे अगदी नवीन अगदी छान असे पदार्थ आपल्याला पाहायला मिळतात. तसंच हा सोलापूरचा अगदी छान असा आंबट तिखट मिरचीचा प्रकार आहे. मी इथं 1 चमचा तेल गरम करून घेतले. लगेच आपण आता संपूर्ण कापून घेतलेल्या मिरच्या यामध्ये घालून त्याच्यामध्ये आपण मिरचींना अगदी छान चव येण्यासाठी आणि आपल्या मिरच्या अगदी छान अशा शिजण्यासाठी इथे मी चवीनुसार मीठ घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले. आता आपण ह्या तेलामध्ये मिरच्या अगदी छान भाजून घेणार आहे म्हणजे शिजून घेणार आहे. मिरचींना वरती अगदी छान असा पांढरा भाग म्हणजे डाग पडेपर्यंत आता ह्या मिरच्या आपण मंद गॅसवरती कमीत कमी 3 ते 4 मिनटं अशा एकसारखं चमच्याने हलवत आता शिजून घेऊ. तेवढे छान आपण मिरच्या भाजून घेऊ तेवढी छान असे आपले मिरचू छान लागेल आणि टिकायला देखील अगदी भरपूर दिवस ते टिकतं. आता आपण ह्या संपूर्ण मिरच्या आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर ह्या प्लेटमध्ये आता मी संपूर्ण मिरच्या ह्या काढून घेतले आणि त्यानंतर लगेच याच्यामध्ये आता आपण आवडीनुसार कमी जास्ती तेल आपल्याला कितपत वापरायचं त्यानुसार आपण या मिरचीमध्ये तेल हे वापरलं जाईल. मी आता अगदी जास्तीही नाही कमीही नाही एवढं 1 चमचा तेल घालून लगेच त्यामध्ये 1 चमचा मोहरी अगदी छान फुलून घ्यायचं. 1 चमचा हळद चांगली फुलल्यानंतर ती देखील झाल्यानंतर लगेच आपण जो मसाला तयार करून घेतला आहे तो लगेच यामध्ये आपण आता टाकून घेऊया. लगेच 2 चमचे पोहे खाण्याचे 2 चमचे
कच्ची मुगाची डाळ अजिबात मी भिजवली वगैरे नाही, लयच त्यामध्ये चवीनुसार मीठ आपण घालून घ्या. ज्यावेळेस आपण मिरच्या भाजायला घेतले मिरचींमध्ये घातले म्हणून इथं अगदी सांभाळून मिठाचा वापर करा, जेणेकरून आपली भाजी ही खारट होता का. तर मी मसाला अगदी छान असा भाजून घेतला आहे. ज्यावेळेस आपण ही मिरची बनवतो तिथं अगदी आवर्जून मुगाची डाळ ही वापरली जाते. आपल्याला कितपत आवडते कमी जास्ती केली तरी काही हरकत नाही. लय मसाला अगदी छान खरपूस भाजून झाल्यानंतर आपण तळून घेतलेल्या शिजवून घेतलेल्या मिरच्या यामध्ये आपण घालून घ्यायच्या. आता हे घातल्यानंतर त्याला मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि लयच याच्यामध्ये कमीत कमी 1 ते 1.5 चमचा आपण लिंबूचा रस हा घालून घ्यायचा. यामुळे आपल्या मिरचींना अगदी छान चव येते आणि आपल्या भाजीचा जी चवीचा बॅलन्स अगदी छान व्यवस्थित आपला लिंबूचा रस बॅलन्स करतो. म्हणून लिंबूच्या रसामुळे तिखटपणा देखील आपल्या मिरचींचा कमी होतो. अगदी छान असे चटपटीत आपला सोलापूर पारंपरिक पद्धतीची मिरचीही तयार झाला आहे. अगदी सहज आपल्याला कुठेतरी गावाला जायचं असेल किंवा आपल्या ट्रिपला जायचं असेल तर आपण याला कमीत कमी 8 ते 10 दिवस अगदी सहज आपण याला स्टोअर करून घेऊ शकतो. आपण अजिबात पाण्याचा वापर केला नाही, त्यामुळे अगदी भरपूर दिवस ही टिकते. अगदी परफेक्ट अशी तिखट आंबट मिरची ही तयार आहे.